जाऊ का मी? बाय बेबी. बेबी आहे का ग ते पप्पा? हेल्मेट राहिलं तुमचं. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळीच भांडे लावते मी, कारण की खूप जास्त रात्री भांडे पडले होते घासण्यासाठी आणि तेच म्हटलं लावून घ्यावं, कारण की ना परत जास्तच धिंगाणा होऊन जातं. दुसरे जर कामं आपण करत बसलो तर त्यापेक्षा म्हटलं चला हे करूयात. आणि रात्री बरं झालं, चांगलं झालं की मी भांडे घासून टाकलेत, कारण की आत्ता ना भांडी घासा पण आणि परत पण लावा असं करून मला खूप जास्त झालं असतं काम. त्यामुळं मग मी पटापट हे करून घेतलं. तिकडे आपूचं खेळणं सुरू होतं. तिला मस्त छान असा मी नाश्ता बनवून दिला होता. रवा थोडासा आणि थोडंसं ना पोहे होते. त्यामध्ये चटणी मीठ ॲड केलं आणि मस्त छान मिक्सरला ते बारीक करून घेतलं आणि ताव्यावर त्याला थोडं थोडं बिस्किट टाईप करून मस्त छान असं तिला बनवून दिलं होतं. ती ते इतकं आवडीने खाते ना, तिला खूप जास्त आवडतं. त्यामुळं मग मी 2-3 दिवसा मिळून असं तिला बनवून देते. इकडे माझं छोटे मोठे कामं सुरू होते. किचन वट्यावर एवढा जास्त पसारा होतच राहतो. त्यातल्या त्यात आपूला थोडं किचन वट्यावर बसून मी ना बाकीचे कामं करत होती, तर तिने ते मीठ सांडलं होतं तिथे खिडकीमध्ये. आता ते म्हटलं चला साफ करून घेऊया. त्याआधी बाकीचे पण दुसरे कामं होते, भाज्या वगैरे काढून ठेवणे, तेच मी करून घेत होती. आणि ना दिवसभर कामात जातो असं नाही आहे, थोडासा आराम पण होतो. पण आपूवर डिपेंड आहे की ती मला किती काम करू देते. माझे लवकर सकाळी सकाळी जर कामं झाले ना तर माझा आराम होईल, नाहीतर मला दिवसभर ते कामातच हे करावं लागतं. आता ती छान अशी खेळत होती, त्यामुळे म्हटलं चला हे काम करून घेऊयात. आणि भांडे परत पडलेत. परत नाश्ता, आपूचा नाश्ता, यांचा नाश्ता, चहा पाणी यांचं असं चाललं होतं. माझं तर बाकीच होतं, पण म्हटलं चला भांडी वगैरे घासून घेते आणि मग नंतर करते. आता खूप जास्त भांडी नव्हते, होते तसे खूपच होते छोटे छोटे. हे सर्व आपूचे भांडे आहेत, ग्लास वगैरे, वाट्या. तिला या प्लेटमध्ये नाही त्या प्लेटमध्ये असं सगळं कळायला लागलं आहे आजकाल. त्यामुळे तिला ना खूप चेंज करू करू द्यावं लागतं मला. आणि सर्व ना तिच्या म्हणण्यानुसार जर केलं, त्याच्यातच दिलं तर ती खाणार, नाहीतर नाही खाणार. ती पूर्ण फेकू देणार, असं तिचं चाललेलं राहतं. पटापट भांडी घासून घेतली. फ्रीज पण खूप खराब झालं होतं. आपू हात लावते, फ्रीज उघडते वगैरे करते आणि ना थोडीशी धूळ पण खूप जास्त येते आता उन्हाळ्याची. त्यामुळे म्हटलं चला हातोहात हे पण करून घेते, जेणेकरून जास्त होणार नाही धूळ वगैरे. आणि आपूने ना माझ्या नवीनच फ्रीजचे असं काहीतरी करून टाकलं. ती कवर मला काढायची नव्हती ते हे, तर तिने ते काढत आणलं तेवढं. आता मला ते व्यवस्थित दिसत पण नाही आहे, म्हणजे ते चांगलंच दिसत नाही आहे फ्रीजवर. पूर्ण प्लेन होतं तेव्हा छान वाटायचं, पण आता ते आहे ना ते मला एक दिवस पूर्ण काढून टाकावंच लागणार. आणि तिने एवढं तेलकट करत राहते ना फ्रीज, माझं खूप जास्त हात लावत राहते. आणि मला नाही वाटत की हे फ्रीज जास्त दिवस टिकेल, कारण की आपू त्याला एवढ्या जोरात आदळते खूप जास्त. तू नो, आपूला घोडा खेळायचा नसतो, बाहेर गेली ना घोडा खेळते. मग काय, मग उतरू तुला? इथलं बटन तुटलं काय ग आप्पू? आप्पू ना लहान होती, म्हणजे हे ना मी ऑर्डर केले होते ड्रेस, तर इतके छान निघाले हे. पण आप्पू जेव्हा ना 1 वर्षाची होती तेव्हा तिला फिट बसायची, आणि आता 2 वर्षाची व्हायली तर बसायला, म्हणजे एवढी वीक झाली आप्पू, आत्ता बारीक झाली आहे. आणि पहिले खूप हेल्दी होती आप्पू. हो ना आप्पू? काय करते? आमचा आता धिंगाणा चालला होता, त्याच्यावर बसून खेळायचं, नाही खेळणार. काय भूम, काय भूम? आणि इकडे ही एक गाडी आहे, याला तर आम्ही बघत पण नाही. आपूचा घोडा, मी बसू आप्पू घोड्यावर? मला म्हणते बस, मी बसला तो मोडून जाईन. आप्पू बाय कर आप्पू एकदा. बाय बेबी. मी बेबी आहे का ग? आ, मी बसू? ठीक आहे, मला ओढा, तुम्ही बसते. वा मम्मी, मोडायला हा, ओढ मला.
शायनी इकडे तिचं खेळणं सुरू होतं तोपर्यंत म्हटलं चला थोडासा चहा वगैरे घेऊया. आता चहाला थोडंसं मी आज लेटच केलं, त्याआधी थोडंसं नाश्ता वगैरे केला, फ्रेश वगैरे झाली होती, म्हणजे केस वगैरे विसरून घेतले आणि म्हटलं चला आता चहा घेऊया. गूळ तर संपला होता, म्हणजे फ्रीजमध्ये मी थोडंसं ठेवून देत असते बारीक करून. जेव्हा केव्हा गुळाचा चहा पिऊसा वाटला ना तर मी गुळाचा चहा गूळ बारीक करून ठेवलेला असतो. आणि प्रत्येक गोष्टीला काही जर कुठे वापरायचा वगैरे असला ना तर मग मी ते बारीक करूनच ठेवते, कारण की पटकन होऊन जातो. आता जर मला चहा बनवायचा एकदमच आणि बारीक जर केलेला नसताना मी तो बनवलाच नसता चहा, म्हटलं असतं जाऊ दे आता कुठे मी एवढूशासाठी गूळ बारीक करू, चिकट हात करून घेऊ, म्हणून मी ते बनवते. आजकाल माझ्या गॅसला काय झालं शेगडीला काय माहिती, लागतच नाही आहे एका याच्यात. त्यामुळं ना तिचं म्हणजे मला वाटते की ते बिघडली का काय माहिती, पण थोडंसं असा आवाज आल्यासारखा होतो आहे. तेच मला आता बघून घ्यावं लागेल. आपू त्या बटनाला सारखा हात लावते, त्याच्यामुळे मी थोडं आजकाल मागे करून ठेवायला लागली आहे गॅस शेगडी. आता ना तिला कळतंही जास्त, त्याच्यामुळे ती मम्मा जसं करते ना तसंच करते. तिला तिच्या पप्पानी भांडी आणली होती तर बरोबर ती गॅसवर ना असं फिरवत होती की म्हणजे ते नकली गॅस असतो ना तोवाला, ती असं करायचं तसं करायचं तिचं चाललेलं होतं. आणि मम्मा मी चहा बनवते वगैरे असं ती करून मला चहा वगैरे पाचते खोटा असं चाललेलं राहतं तिचं. बरंच दिवसभरात ती एवढे गुण करते ना, आणि रात्री झोपायचं म्हटलं की मग ते हे दुख ते दुख तिचं चाललेलं राहतं. घोड्यावर बसणं, परत त्याच्यात फसून जाणं, हे भरपूर अशी कामं ती करत राहते. इथे गूळ बारीक करून ठेवला होता म्हणून इझी गेला. आणि मस्त छान असं म्हटलं एकीकडे चहा होईपर्यंत या बरणीत मी गूळ भरून ठेवते, मस्त मला रोज यूजला येईल तो. आणि मस्त गुळाचा चहा प्यायला खूप टेस्टी लागतो. मला तर आजकाल गुळाचा चहाच आवडायला लागला. साखर मी नाही घेते, पण जेव्हा यांना चहा करायचा ना तेव्हा मग प्रॉब्लेम येतो, तेव्हा मला साखरचा चहा प्यावा लागतो. कारण की 2-2 पातेले भरवा, 2-2 हे करा, त्याच्यामुळं नाही जमत. मग कधी कधी असं घेऊन घेते मी तो चहा. चला तोपर्यंत मी मस्त छान असा चहा घेते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा ब्लॉगला, आणि कमेंट पण करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.